आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। देवाच्या काठीला आवाज नसतो असं म्हणतात, म्हणूनच वाईट साईट कृत्य करताना आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी का होईना देवाची थोडीशी भीती असतेच। पण तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देवीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना बहुधा देवीचं भयच राहिलेलं नाहीये। बहुतेक देवीच्या सानिध्यात राहून आपण सर्वशक्तिमान झालोय की काय अशी भावना या पुजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच आपण काहीही केलं तरी देव खपवून घेईल असं त्यांना वाटतं। म्हणून या पुजाऱ्यांनी काय करावं, थेट ड्रग्सचा धंदा सुरू केला। देवाच्या कृपेनं त्यांचा हा धंदाही बराच चालला होता, पण पोलिसांनी काही त्यांच्यावर कृपा दाखवली नाही आणि देवीच्या पूजेनंतर ड्रग्ज विक्रीचा ओव्हरटाईम करणाऱ्या या पुजाऱ्यांना आता थेट मंदिरातून गजाआड पाठवण्याची वेळ आली आहे। कुलस्वामिनीच्या गाभाऱ्यातील या पुजाऱ्यांचे प्रताप नेमके काय आहेत तुम्हीही बघा। तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी, याच कुलस्वामिनीचे सेवेकरी किंवा पुजारी होणं हा मोठा बहुमान। पण यातल्याच काही पुजाऱ्यांनी मंदिराच्या पावित्र्यालाच धक्का लावलाय, कारण या मंदिरातले एकूण 13 पुजारी हे ड्रग्ज तस्करीत लिप्त असल्याचं समोर आलंय। तामलवाडीच्या टोल नाक्यावर 14 फेब्रुवारीला मध्यरात्री ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचला आणि 3 जणांना 3.5 लाखांच्या ड्रग्जसह अटक केली। 3 जणांच्या या चौकशीतून मिळालेली माहिती ही धक्कादायक आहे। तुळजापूरच्या या ड्रग्ज रॅकेटमध्ये 35 जणांचा समावेश आहे, तर यातील 13 जण हे तुळजाभवानीचे पुजारी आहेत। 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी टोलनाका येथे पोलिसांनी एक कारवाई केली होती ड्रग्ज बाबत आणि त्या कारवाईमध्ये तेव्हा 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 49 ग्रॅम ड्रग्ज त्या ठिकाणी जप्त केला होता। आणि या कारवाईनंतर पोलिसांनी अतिशय सखोल, निष्पक्ष आणि अतिशय काटेकोर पद्धतीने तपास केला। त्याच्यामध्ये आज अखेर एकूण 14 आरोपींना आपण अटक केलेली आहे। उर्वरित 21 आरोपींचा देखील आपण त्या ठिकाणी शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील कडक कायदेशीर कारवाई करत आहोत। गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेलं हे ड्रग्ज प्रकरण कसं घडलं ते पहा। 15 फेब्रुवारी तुळजापूर तालुक्यातल्या तामलवाडीत एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला। 2.5 लाखांचं ड्रग्ज जप्त केलं, त्यात ड्रग्जच्या 59 पुड्या होत्या। पोलिसांनी घटनास्थळावरून 3 जणांना अटक केली। 27 फेब्रुवारी ड्रग्ज विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचं उघड झालं। मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली, जी या ड्रग्ज तस्करीतली मुख्य सूत्रधार मानली जाते। मार्च 2025 पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली। स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांना अटक झाली। संगीता गोळेच्या खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं। संगीता गोळेकडून काही प्रमाणात सोनं देखील जप्त केलं गेलं। मार्च 2025 पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला। तपासाची व्याप्ती वाढत गेली। 10 आरोपींची नावं समोर आली, ज्यामुळे फरार आरोपींची संख्या 21 वर पोहोचली। मार्च 2025 तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं। माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा तस्करीमध्ये वापर झाल्याचंही उघड झालं। एप्रिल 2025 या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातल्या तब्बल 13 पुजाऱ्यांचा सहभाग आढळला। पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचं आवाहन केलं, कारण यातील आरोपी पुजारी दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते। खरं तर हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी आणि त्यासाठीचा पाठपुरावा हा स्थानिक पुजाऱ्यांनीही केला होता, पण काही पुजाऱ्यांच्या हव्यासामुळे अख्खा पुजारी समाजच बदनाम झालाय। हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, एक माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेले आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे। पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत। मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत आणि प्रशासन किंवा पोलीस त्याचं योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत। शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू आणि ह्या माध्यमात असं सांगू इच्छित आहे की काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये
आमची अपेक्षा एवढीच आहे. या प्रकरणात आरोप असलेल्या काही पुजाऱ्यांचं तर राजकीय कनेक्शन समोर आलंय. आरोपी राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. आरोपी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, आरोपी चंद्रकांत उर्फ बापू कने हे भाजपशी संबंधित आहेत. विनोद उर्फ पिंटू गंगणे हे तर माजी नगराध्यक्षांचे पती आहेत आणि भाजपशी संबंधित आहेत. आता मी ते जिल्हाधिकारी म्हणून जॉईन झाल्यानंतर 1 महिने झालेली आहे आणि सध्या आता जे प्रकरण आहे पोलीस विभागामार्फत त्याची चौकशी सुरू आहे. आता SP साहेबांनी पण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. अजून माझ्याकडे असं काही माहिती पण आले नाहीये आणि असं काय असतील तो आपण त्याच्या माहिती घेऊन आपण योग्य ते त्याच्यावर निर्णय घेऊया. आपण पोलीस विभागामार्फत सध्या जे चौकशी सुरू आहे ते नियमानुसार त्यांच्यासर्व ते होईल आणि ते चौकशी आणि ते जे कोणी दोषी सिद्ध होतील त्याच्या आपण माहिती घेऊन त्याच्यावर आपण ट्रस्टमध्ये पण हे मुद्दा चर्चा करून योग्य ते निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या सेवेच्या बहाण्यानं ड्रग्ज तस्करीचा धंदा केला जात असेल तर अशा भामट्यांना जन्माची अद्दल घडू दे, अशीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना. ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी.